पाणी कमी व्हायला पाहिजे. तर आजचा विषय असा आहे की मी आणि नरू चाललेलो बोरगावला कामानिमित्त. जवळपास 7 दिवसानंतर मी चाललो नदीवर. त्यामुळे मला फक्त ऐकून माहित होतं की नदीवरचं पाणी वाढलेलं आहे. अरे एवढ्या भयानक वाढले ते मला पण माहित नव्हतं. त्यात अवघ्या 3 दिवसानंतर आपल्या पप्पांचं आगमन आहे. त्यामुळे डोक्यात टेन्शन जायची गोष्ट तरी वाढालती. कारण पंचगंगेचं हे रौद्र रूप अजून जरा वाढले की अनेक असते ते बेघर पण करू शकते. सगळ्या मंडळाची कार्यकर्ते असो किंवा त्यांचे अध्यक्ष असो, त्याला गणेशोत्सवासाठी लईच राबा लागला. मागील 2 दिवस झालं पाऊस थांबल्यामुळे पाण्याची पातळी जरा का होईना कमी झाली. पण इचलकरंजीकरांच्या मनातली भीती काय कमी होईना. कारण पाणी अजून हाताबाहेरच आहे. बाप्पा तू सगळ्यांचं सुख करताय आणि दुःख करतायस. त्यामुळे तुझ्या चरणी एकच प्रार्थना की इचलकरंजीकरांवर मोठं संकट काही येऊ देऊ नकोस. या दादांचं आमचं बोलणं हेच चालू असतं. आणि जी पुलावर उभारून कणीस खात म्हणत असतात की अजून जरा पाणी वाढलं पाहिजे. त्यासनी काय माहिती दार लागलेली ओळ काय असते.